पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। वाह वाह राम जी, जोड़ी क्या बनाई, आकाश और अनु को बधाई हो बधाई। फर्स्ट क्लास। समिधा आहेत, अक्षदा आहेत, फुलं आहेत, मिठाई आहे, हळद कुंकू समई सब कुछ फर्स्ट क्लास ना। तुम्हाला कल्पना आहे का आज कोणाचं लग्न आहे? आकाश जोशी। कोणाचं? आकाश जोशीचं। करेक्ट। ते सुद्धा पहिलं नाही, दुसरं, त्याच व्यक्तीशी दुसरं। कितवं? दुसरं, त्याच व्यक्तीशी दुसरं। करेक्ट। त्यामुळे तुम्ही आता जे काही मंत्र पठण वगैरे कराल का नाही, ते असं फर्स्ट क्लास नुसता खणखणीत आवाजात असं बाहेर आला पाहिजे एकदम। म्हणजे काय असं नाही, छान पैकी असं ताल, मस्त सूर, कसं आहे, मी तुम्हा लोकांना पैसे दिले म्हणून केवळ वाजवायचं नाहीये आपल्याला, कळलं का? माझं एवढंच म्हणणं आहे की चौघड्याचा ताल आणि सनईचे सूर ना असे माणसाच्या थेट काळजात घुसायला पाहिजे, बरोबर आहे की? असे आतमधून आलं पाहिजे। आतमधून म्हणजे कळलं का? हे बघा, याचा ताल, सनईचा सूर नवरी मुलीच्या काळजाला असं डायरेक्ट भिडला पाहिजे की ती अशी धावत पळत 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 अशी इथे मंडपात ती हजर झाले पाहिजे, मग खरी मजा आहे। हे बघा, माझ्या बरोबर ठेकादार, चला। कुठे ठेव? ठेवा इकडे। छान तयारी झाली हा। अरे वा, छान वाजवताय की जावई बापू। आवडलं तुम्हाला? मी बँड सुद्धा वाजवतो। वाजू? नाही, तसं नाही। एक विचारू का? तुमचं आणि अनुचं लग्न झालेलं आहे, मग पुन्हा हा दुसरा लग्नाचा घाट कशाला? एक गोष्ट तुम्हाला कळत नाही का सासूबाई, की म्हणजे साधारणपणे माणूस लग्न का करतो? तर लग्न हे कसं पवित्र बंधन आहे। म्हणजे अनुचं आणि माझं तसं गेल्या 20-22 वर्षापासून पवित्र बंधनातच आहोत आम्ही दोघे। पण झालं काय, मधल्या काळामध्ये तो ढापणे आला आणि मामा दोघांचं पवित्र जे नातं होतं ते त्यानं अपवित्र करून टाकलं। आणि मग आता अनुच्या सोबत मला पुन्हा एकदा नव्यानं जर संसाराला, आयुष्याला सुरुवात करायची असेल तर आमचं हे जे नातं आहे ते पवित्र करून घेतलं पाहिजे, म्हणून हा सगळा घाट आहे। खरंय म्हणा, नाहीतरी अनुला शुद्ध आणि पवित्र करून घेण्याची गरज होतीच।
नाही म्हणजे मी काय म्हणते, एकदा का तुमचं लग्न लागलं, तुमच्या संसाराची घडी नीट व्यवस्थित बसली की मला कोकणात परत जायला बरं, हो की नाही? पण मी काय म्हणते जावई बापू, आज आपल्या घरात इतकं पवित्र मंगल कार्य आहे ना, तर तुमच्या आई अशा काय बसल्यात तोंड फुगून सूतक लागल्यासारख्या? मावशी मावशी काय करते सगळं? मी जाब विचारणार आहे गणरायाला, त्याला पाण्यात ठेवणार आहे. आजपर्यंत मी कधीही पूजा चुकवली नाही, कधी कमी जास्त होऊ दिलं नाही. माझ्या सौरभने असं काय पाप केलं रे, म्हणून हा दिवस त्याला बघावा लागतोय. शांत हो मावशी, होईल सगळं नीट. कशी शांत हो? सौरभची अवस्था मला नाही सहन होत रे. मी गणरायाला सांगणार आहे, एक तर माझ्या सौरभला सोडव, नाही तर माझे डोळे तरी मीट. नाही यात ना मी नाही सहन करू शकत. माई मावशी, मी बोलते त्याचं तुम्हाला वाईट वाटेल, पण देव ना सगळं बघत असतो. आता भाऊजी बिन लग्नाचे या घरात राहायला आले, रीतीभातींचा विचारच केला नाही, असं कसं चालेल? जर त्यांनी रीतीभातींचा विचार केला असता ना, तर कदाचित देव आपल्या बाजूने असता आज. वल्ली, जरा तोंड उघडायच्या आधी विचार करत जा ना. संधी मिळाली की माझ्या दादावर नाही नाही ते आरोप करत असते सारखं. शांत बस. माझ्या दादानी प्रेम केलंय. प्रेम करणं काही गुन्हा नाही. नाही नाही, मी कुठे म्हणते प्रेम करणं गुन्हा आहे, ते मी म्हणतच नाहीये. पण लग्नाच्या विधींना असं धाब्यावर बसवलंय आणि बिन लग्नाचे लिव्ह इन मध्ये या घरात राहतायत, ते नाही खपलंय तुमच्या बाप्पाला, म्हणून भाऊजींवर ही परिस्थिती ओढवली आहे. वल्ली बास, तुझ्या तोंडून एकही शब्द ऐकायचा नाही आता मला. मावशी, हे बघ, तुला माहितीये आपल्या घरात आजपर्यंत कधीही देवांना पाण्यात ठेवलेलं नाही. आता पुढेही ठेवायची गरज नाहीये. मावशी, मी दादाला सुखरूप घेऊन येतो परत. कसं सोडवणार तू सच्चू? अरे तो आकाश जोशी काही साधा माणूस नाहीये. अगं असू दे ना तो कसाही. हे बघ, मी तुला शब्द देतो, माझा जीव गेला तरी मी दादाला सोडवून आणीन. एक मिनिट, तू कुठेही जाणार नाहीयेस. मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू मध्ये पडू नकोस. एक मिनिट आहो माई मावशी, असं काय करताय तुम्ही? ही आहे का तुमची माया? हा, तुम्ही तुमच्या भाच्यासाठी माझ्या नवऱ्याच्या जीवाचा बळी देताय. मी नाही होऊ देणार. वल्ली, मावशीला काय बोलू नकोस. आणि मी हातावर हात ठेवून बसून राहू का घरात? हे बघ सचिन, त्यांचं जे काय झालंय ना, ते त्यांच्या कर्मानी झालंय. तू नको ना पडू या सगळ्यात. आता त्यांच्या बरोबर जे होणार आहे ते आपण नाही टाळू शकत, पण तुला जर काय झालं तर मी काय करणार आहे सचिन? ऐक माझं, मी नाही जाऊ देणार आहे तुला. वल्ले, अप्पा, वल्ले, घरातला कर्ता पुरुष असा संकटात असताना त्याला त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न करायचे सोडून आपण त्याला मृत्यूच्या दाढेत ढकलून असं निवांत बसायचं का? अगं, सौरभरावांमुळेच आपला हा संसार सुखाचा चाललाय हे दिसत नाहीये का तुला? अगं, ते आहेत म्हणून आपण दोघ जण उभे आहोत या घरात. ते आहेत म्हणून माझ्यासारखा म्हातारा इथं हक्कानं राहतोय. अगं, ते आहेत म्हणून जावई बापू आपल्या स्वतःच्या पायावर उभे राहिलेत. हे असं असताना सुद्धा तुला जावई बापूंना थांबवताना लाज नाही का वाटली? सौरभराव जर या घरात नसतील ना, तर या घराला, या वाड्याला, या कुटुंबाला काहीच अर्थ उरणार नाही ग. हे बघ, त्यांच्या सुटकेसाठी आपल्याला जमतील ते प्रयत्न हे करायलाच हवेत. हो हो हो, मला मान्य आहे ना, आणि आपण सगळे प्रयत्न करू. मी सुद्धा प्रयत्न करेन, म्हणून मी माझ्या नवऱ्याच्या जीवाचा बळी नाही देऊ शकत अप्पा. आणि बायको म्हणून जर मी हा विचार केला तर काय पाप केलं मी, सांगा तुम्ही?
नाही मी तुम्हाला नाही जाऊन माई मावशी माई मावशी नाही माई मावशी तुम्ही यांना थांबवा ना. मी आधी पाया पडते तुझ्या. यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मी काय करणार आहे. मी बोलले ना की सगळ्यांना असं वाटतं की मी स्वार्थी विचार करते पण मी स्वार्थी नाही विचार करते. मी काळजी मोठी बोलते. तुम्ही सांगा ना यांना. तुम्ही सांगितलं ना तर ते ऐकतील. माई मावशी ऐका ना तुम्ही नका जाऊ. मावशी मी काय हातावर हात ठेवून घरात बसणार नाही. आओ ऐका माई मावशी त्यांना थांबवा. सचिन अप्पा तू आकाश माझा नवरा भाऊजींचा जीव वाचवायला इकडून निघालाय. जर त्याच्या केसालाही धक्का लागला ना तर तुझं पितळ सगळ्यांसमोर मी उघडं पाडेन एवढं लक्षात ठेव. अगं इतके दिवस होतेच की शांत मी, पण आता नाही ग, नाही सहन होत आहे. तू एकटी तरी काय काय करणार आहेस? आई सौरभला या अवस्थेत बघून माई मावशींवर काय बेतलं असेल. आणि सचिनला ना अशा परिस्थितीत काही सुचत नाही ग. मग मलाच काहीतरी करायला नको का? लग्नाचा तमाशा मांडला इथे आकाशने. मी तर एक क्षण सुद्धा थांबू शकत नाही इथे. आणि मी तुला सांगते, तू सुद्धा इथे येऊ नकोस. त्याच्या कटाला बळी पडू नकोस. आई आजपर्यंत त्याला लांब ठेवलंय तेच करणार आहे मी. पण सौरभच्या या परिस्थितीला मीच जबाबदार आहे. काय अधिकार आहे मला त्याला त्याच्या कुटुंबाला एवढ्या मोठ्या संकटात ढकलण्याचा, सौरभला हे असे अत्याचार सहन करायला लावण्याचा? अगं पण म्हणून स्वतःचं आयुष्य पणाला लावणार आहेस का तू? या क्षणाला विचारशील तर हो. फक्त एकदा कळू दे त्यांनी सौरभला कुठे बांधून ठेवलंय. मग त्या आकाशची खैर नाही आई. ए मॉम, ठेवते का? आई दार उघड ना आई. काय झालं, तू अजून तयार नाहीयेस? सुनेचं स्वागत तू असं करणार आहेस का? बास ना बाबा, आता बास. भानावर नाहीयेस तू. हरवलंय, हरपून गेलंय भान माझं. कधी एकदा मी नवरीच्या वेशामध्ये अनुला पाहतोय असं झालंय माझं. हे बघ, याच्यातली कुठली आवडते तुला बघ. छानपैकी ह्या साड्या मस्त तयार. लोक नावं ठेवतील पोराचं लग्न आहे, आई याशी तोंड फुगून तोंड पाडून बसतील. हे बरं दिसतं काय? हे घे, याच्यातली एखादी सिलेक्ट कर. त्या खाली बघ, पहिल्यांदाच लग्न होत असल्यासारख्या माझ्या सासूबाई खाली मंडपामध्ये मस्त अशा नटून फुटून मिरवतात सगळी. आणि तू काय करते? ती आपल्या विचारांनी आंधळी आणि तू आपल्या कर्माने. लास्ट वॉर्निंग आहे तुला माझी. हे घे, सिलेक्ट कर. हे बघ मॉम, जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत. बाकी लग्नाचा लाडू कसा भरवायचा हे मला चांगलं ठाऊक आहे. मला धमक्या देऊ नकोस. तुझ्या या हातावरचं पाप त्या हातावरच भोगावं लागणार आहे तुला. अनामिकाला मिळवायला निघालास? अरे पण तुझ्या या असल्या प्रयत्नांना मी नाही भीक घालत. मी त्या मांडवात पाऊल सुद्धा ठेवणार नाहीये. आणि अनामिकालाही मी हेच सांगितलेलं आहे. यावं तर लागेलच तुला. येणार नाही.
थांबा. अरे थांबा, अरे थांबा ना, थांबा. अरे थांब. अरे का वाजवतं आमच्या घराबाहेर? कोणी पाठवलंय? अनामिका दीक्षित कोण आहेत? या. आकाश जोशींनी पाठवले. काय अनामिका, काय झालं ग? और ये आकाशवाणी है. काय अजून तयार नाही झाले तू? तिकडे मंडप सजलाय, इकडे अब मी सजलेलो आहे आणि अजून तुझा पत्ता नाही आहे. दिस इज नॉट फेअर. अनो, कम ऑन. अगं बँड शालू बिलू सगळं तिकडे पोहोचलेलं आहे. मंडप सोडून मी इकडे आलो. त्याचं कारण माहितीये का? आपल्या लग्नासाठी खास एक मेहमान त्यांना नेण्यासाठी मी इकडे आलो. बघायचं तुला? ये तुला दाखवतो मी. पण तू लवकर पोहोच तिकडे. मी येतो त्यांना घेऊन व्यवस्थितपणे अगदी. अशी का दिसते एकदम? खास मेहमान, आजचे प्रमुख पाहुणे. बघायचंय? ये आ जाओ, आ जाओ. दिसले? नहीं, नहीं दिसले. ओके, ये है हमारे आज के खास मेहमान. ढैंग टेड़े. सौरभ, अरे नीच माणसा, काय अवस्था केलीस माझ्या लेकराची. हे बघ, तू आता सौरभला सोड, नाही तर गाठ माझ्याशी आहे. काय मिळणार आहे तुला हे असं सगळं करून? माझी बायको मला परत मिळणार एवढं सोपं उत्तर आहे मावशी. कमाल आहे तुमची. आणि हे अशी गर्दी गर्दी काय? थांबा, मी जरा तुम्हाला छान दिसेल अशी व्यवस्था करतो हा काहीतरी. येस, फर्स्ट क्लास. हे आकाश, फक्त एकदा सांग दादा कुठे माझा. तुझे दिवस भरलेच म्हणून समज. मग तू मारणार आहेस मला? ये तुझ्या दादाला शोधायला ये. तू ना भित्रा आहेस एक नंबरचा, म्हणून माझ्या दादाला बांधून ठेवलंयस. एकदा सोड ना त्याला. मग बघ, हिंमत असेल तर समोर आहे ना. हा मग असा फोनवर ना काय धमक्या देतोयस? अगं बाई, तुम्ही दोघही गप्प बसा. हेडे हटको. कशाला भडकवताय त्याला? हा, त्यांनी भाऊजींना काय केलं तर? गप्प बसा. तू मध्ये पडू नकोस वल्ली. भाऊजी, 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 सरप्राईज वगैरे देण्याचं नाटक कशाला केलं तुम्ही? तुम्ही कुठे जात होता ते सांगून तरी जायचं. कुठतरी आलं असतं तुम्हाला घ्यायला, हे तरी झालं नसतं. सौरभराव, असे कसे हो अडकला त्या माणसाच्या कचाट्यात तुम्ही? हो श्रीमंत आप्पा, हे माझ्या कचड्यात नाहीत सापडले हो. मी यांच्या कचड्यात सापडलोय. माझी बायको पळवली या माणसाने. एका आईचा शाप आहे तुला. तू आता जे काही करतोयस ना, त्यात तू कधीच यशस्वी होणार नाहीस. करेक्ट. मला यशस्वी व्हायचंच नाहीये सौरभला मारण्यामध्ये. कळलं का? काय रे, लेका मित्र आहेस ना माझा. मग मित्राच्या लग्नामध्ये तू काहीच नाही करणार. ए पटिया, अरे बोल ना. ती आहे तिथे उभी, तिला सांग ना. नवऱ्याला कशाला एवढं तरस होतेस तू? सांग ना तिला. मला माहिती ती तुझं ऐकेल. अरे
किती घाबरतोस रे मला आकाश. इकडे मला बांधून ठेवून माझ्याशी बोलतोय. तुझ्यात हिंमत असेल ना, एकदा मला सोडून दाखव, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो. केवढी चरबी आहे रे तुझ्या अंगात. एवढा बांधून ठेवलंय तरी सुद्धा माज आहे ना. माज नाही आहे, सत्य आहे. आणि ते तुलाही माहिती आहे. कॉलेजमध्ये असल्यापासून घाबरतोस तू मला. म्हणून तर मला इकडे आणायला 10 माणसं पाठवली. मी आखून दिलेली लक्ष्मण रेषा ओलांडली नाही. झाली का हिंमत? मी इकडे नसताना वाड्याची पायरी चढायची झाली हिंमत? मला बांधून काय होणार आहे आकाश? एकदा हातपाय सोडून बघ, मग बघ मी काय करतो. आकाश! आकाश, त्याला हात लावायचा नाही. तुला खरंच असं वाटतं याला नाही मारायला पाहिजे? वाटतंय की नाही? ओके, नाही मारत. मी तुझा शब्द पाळतो, तो माझा शब्द पाळतो. याचं ऐकू नका मी अनामिका. काय झालं तर याच्याशी लग्न करू नका. मला जीव गेला तरी चालेल. काय बोलतेस तू? अरे निदान माझा तरी विचार कर. मी त्यांचा त्रास बघितलाय मावशी. मी त्यांना रडताना बघितलंय. मी या नराधमाच्या आयुष्यात त्यांना कधीही जाऊ देणार नाही मावशी. बरं आहे असे मोठमोठे डायलॉग मारायचं आणि मग आपण केवढा मोठा त्याग केला असं आव्हान आहे. मग माझं काय? माझा काही त्याग बिग नाही. पटया, मी सुद्धा गेली 20-22 वर्ष लांब आहे तिच्यापासून. कळलं तुला? अच्छा, अशी मारण्याचा खेळ खेळण्याची तुझी इच्छा आहे तर काय रे? ओके, हे बघ तुझ्या समोर करतोय एकच आहे. याच्यात भरली. पटया, आता ह्या एका गोळीवरती आपल्या दोघांच्या पैकी कोणाचं तरी एकाचं नाव लिहिलेलं. जर समजा तू गेलास तर मग तरी मी अनामिका तुझी होणार नाही, कधीच नाही. केवढा कॉन्फिडन्स आहे रे तुला? वहिनी, मी याची तक्रार करतो पोलिसात जाऊन लगेच. अय, काय पोलिसात विलिसात जाण्याची गरज नाही अजिबात. नाहीतर एकाच ठिकाणी 6च्या 6 वेळा फायरिंग. ए नाही नाही चल, मी पहिल्यांदा. नाही, पण मी का? प्रत्येक ठिकाणी तुला पुढं 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 नाक खोपसण्याची सवय की नाही? मग हा पहिला मान तुझा. चल, पहिला मान तुझा. हिम्मत असेल तर चालव गोळी. तुम्हाला चॅलेंज देऊ नकोस. मी नुसतं बोलत नाही, मी करून सुद्धा दाखवेन. लक्षात ठेव. मग मार ना. घाबरलास?
मी येते आकाश. रे सुनबाई, मी ऐकलं नाही, मोठ्यानं बोलणं झालं. सौरभराव, हा काही करत नाही मिस अनामिका. तुम्ही येऊ नका. हा फक्त घाबरवतो, याच्यात हिंमत नाही मिस अनामिका. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. तुम्ही येऊ नका मिस अनामिका. तुम्ही माझं ऐका, तुम्ही येऊ नका. तू जरा गप्पा बसशील का? हा फक्त आपल्याला घाबरवतोय. आम्हाला काही करू शकत नाही मिस अनामिका. तूच राहिला नाहीस तर मी काय करू? काय करू मी? सौरभला काही झालं तर मी येणार नाही आकाश. नाही येणार मी. तुम्ही माझं ऐका मिस अनामिका. हा माणूस काही करू शकत नाही आपल्याला मिस अनामिका. आकाश सोड मला. मिस अनामिका, तुम्ही लग्नाला हो म्हणू नका. मिस अनामिका. ते कट झालंय. कसला लकी आहेस रे. तुझ्यामुळे का असे ना, पण अनु लग्नाला तयार झाली. वा. तुला माहितीये का, एकदा लग्न झालं ना की तुझा खेळ संपला म्हणून तू समज. कारण काय माहितीये, मी तुझ्या बरोबर चीटिंग करणार आहे कुणाला सांगू नकोस. तू फक्त आम्हा दोघांच्यासाठी प्रार्थना कर. तू पण एक प्रार्थना कर आकाश, की काही झालं तरी पट्या इथून सुटता कामा नये. बात आहे. झाली तयारी? अगं हो ना, बघितलंस हे गुरुजी कसे अगदी सागर संगीत तयारी करतायत. अच्छा, तरीच इतकी खुश दिसतेस. नाही, माझं किंवा मम्माचं काही वाईट घडायला लागलं ना की अशीच खुश होतेस बघ. असं तुला वाटतंय, पण काय आहे ना, तुम्हा दोघींचं भलं नेमकं कशात आहे हेच तुम्हाला कळत नाही. अच्छा, बरं आजी, मला एक गोष्ट सांग. तू थोपवलेल्या गोष्टी करूनही आम्ही आनंदी का बरं नाही होत? तुला एक गंमत सांगते. लहानपणी ना मी पुस्तकं वाचायचे, त्याच्यात इतिहासात पुराणात गोष्टी असायच्या अशा दुष्ट बायकांच्या, ज्यांना सतत स्वतःच्याच मुलांना त्रास द्यायच्या, सतत त्यांच्याच विरुद्ध कटकारस्थानं करायच्या, वाईट वागायच्या. मला वाटतं हे सगळं जुनं झालं आता, पण बघ ना, इथे खुद्द तूच एक नवीन इतिहास रचतेस.
त्या आकाश जोशीपेक्षा काही कमी त्रासदायक नाही आहेस तू. तुझे वडील आहेत ते, जरा आदराने नाव घे त्यांचं. मी त्याला माझा बाप मानत नाही आणि हे तुला व्यवस्थित माहिती आहे. त्यांनी काहीही फरक पडत नाही, कारण आज नंतर तुला त्यांना वडील मानावंच लागेल. आज तुझ्या आईचं त्यांच्याशी पुन्हा एकदा लग्न होतंय नव्यानं, आणि तेही बरंच आहे म्हणा, नाहीतरी तुम्ही दोघी सगळं विसरायलाच लागला होता. नव्याने लग्न वगैरे काहीही होणार नाही. आणि तू आकाशच्या सतत पुढे मागे करत असतेस त्यांनी फार खुश होऊ नकोस बरं का. तो पट्याला आणि ममाला सतत त्रास द्यायचा, त्यांच्या मध्ये मध्ये करायचा, तोपर्यंत ठीक होतं. पण आता त्यांनी सौरभला किडनॅप केलंय, टॉर्चर करतोय त्याला, आणि हा गुन्हा आहे. तुला कळतंय तरी का की तू तुझ्या मुलीचं लग्न एका गुन्हेगाराशी करून देतेस ते. अर्थात तुझ्याशी बोलून काय फायदा म्हणा, शेवटी तूही त्याला सतत मदतच करतेस, त्यामुळे तुलाही गुन्हेगार म्हणायला काहीच हरकत नाही. पण एक लक्षात ठेव बघ, वेळ आलीस तर पोलिसांकडे तुझ्या विरुद्ध मी पहिली साक्ष देईन. त्यासाठी तो लफंगा आधी सापडायला तर हवा तुम्हाला. शोधून तर दाखवा त्याला. ते बघून घेऊ ना आम्ही. त्याची काहीही गरज नाहीये. तुझ्या भाषेत गुन्हा वगैरे नाहीये तो. जावई बापूंनी फक्त थोडा वेळ त्याला एका ठिकाणी ठेवलंय. लग्न लागलं की देतील सोडून. तू कसं बोलू शकतेस असं? सौरभची काय अवस्था झाली ते माहितीये तरी का तुला? माझ्या मुलीच्या सुखासाठी थोडीशी वाट वाकडी केली तर कुणाचंही काही बिघडायला नकोय. माझं आणि ममाचं सुख खरंच कशात असतं हे कळलं असतं तुला तर अजून काय हवं होतं ग? आय विश तुझ्यासारखी आजी आणि आई कुणालाही मिळते. मला अक्कल शिकवते. आता बघच तू हे लग्न कसं लागतंय ते. थांब अनामिका, मी तुला जाऊ देणार नाही. नाही मावशी, मला जावंच लागेल. नाही नाही मावशी, अहो तो राक्षस कुठल्याही थराला जाऊ शकतो, तुम्हाला कल्पना नाहीये. मी नाही गेले ना तर सौरभचा जीव नाही वाचणार. आपल्याकडे हा एकच पर्याय नाही. काही असलं तरी मी तुला जाऊ देणार नाही. मावशी प्लीज. वहिनी, मी आणि नील जातो पोलिसांमध्ये, तक्रार करतो त्याची. चल. नाही नाही सचिन, आपल्याकडे वेळ नाहीये. हे आकाशला समजलं तर तो सौरभच्या जीवाचं काहीतरी. नको ना प्लीज. माई मावशी, हे बघा, आपण भाऊजींच्या जीवाशी नको खेळूया. हा होणार जाऊ बाई. अनामिका ताई जे काही बोलतायत ते बरोबर आहे. मी त्यांच्या बाजूने. आज कळूच दे ना यांचं खरंच प्रेम आहे का भाऊजींवर. ए वल्ले, तू गप्प बसा. मावशी तुम्ही मला का गप्प करताय? हा अहो, आणि मी गप्प बसून काय होणार आहे? आपण भाऊजींच्या जीवाशी नाही खेळू शकत. वल्ले, आपल्याला माहितीये तो माणूस कसा आहे, तरी सुद्धा अनामिकाला त्याच्या हाती सोपायचं कशाला? आपल्या स्वार्थासाठी. मग काय करायचं? काय करायचं मग आपण? यांच्यासाठी भाऊजींच्या जीवाचा बळी द्यायचा आहे का? तसंही जेव्हापासून या घरात आल्यात ना, चांगलं काही घडतच नाहीये. या घरात आल्या, यांच्या मागे मागे यांचा नवरा आला. तो घरात येतो काय, आपल्याला त्रास देतो काय, आपला जीव घेण्याचा प्रयत्न करतो काय, हे सगळं का सहन करायचं हो आपण? हा आपला काय संबंध आहे त्या माणसाशी? जर आपल्याला माहिती असतं की तो आकाश यांच्या मागे मागे येणार आहे आणि आपल्या भाऊजींच्या राशीवर येऊन बसणार आहे, तर आपण त्याला घरात येऊ दिलं असतं का? माई मावशी, आणि तुम्ही काय बोलताय? सून, हा पटवर्धनांची सून. अहो, तुमचा भाचाच जगला नाही तर सून कुठून घरात येणार आहे? नाही, तुम्हाला माझं बोलणं आता पटणार नाही, खूप रागही आला असेल, पण मी खरं तेच बोलतीये. डोळे उघडा जरा, स्वतःच्या भाच्याचा विचार करा, या बाईचा नाही. मला ह्याच्याबद्दल काही ऐकून घ्यायचं नाहीये. अनामिका ताई तिकडे जाणार आहेत आणि ह्याच्याबद्दल मला आता वाद नकोय. तुम्ही जा, निघा तुम्ही. वल्ली, काही ताळतंत्र आहे का ग तुला? जाऊ दे, तुझ्याशी डोकंच लावायचं नाही मला. वहिनी, मावशी, ऐका आमचं. आम्ही पोलिसांची मदत घेतो आणि अख्खं शहर पालथं घालतो. दादाला काही होणार नाही, माझी गॅरंटी. चल रे. तुम्ही कुठे शोधणार आहात त्यांना? हा अहो, एवढी करोडो लोक आहेत या शहरात, कसे शोधणार आहात तुम्ही भाऊजींना? आणि तेवढ्यात त्यांच्या जीवाला काही झालं तर? सच्चू, आपल्याकडे वेळ नाहीये. अरे मला जाऊ दे. मावशी, मला प्लीज जाऊ द्या.
आज माझ्यामुळे सौरभच्या जीवाला काही झालं तर मी आयुष्यभर स्वतःला क्षमा नाही करू शकणार. प्लीज जाऊ द्या. अनामिका अनामिका नाही मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. थांबा. मावशी नाही नाही मावशी, अहो मी तुम्हाला कशी सांभाळू तिथे? नाही असं चालणार नाही. मी तुला एकटीला जाऊ देणार नाही. सचिन आपण वेळ घालवतोय. एकट्याने नका जाऊ. मागे सरक, मागे सरक. सचिव चल आताच्या आता आपण तिच्या मागे जायचं. तू रिक्षाला बोलव. रिक्षा रिक्षा. जावई बापू, मावशीबाई, अगं असं काय करतेस? मला जाऊ देत ना. नाही अप्पा, तुम्ही कुठेही नका जाऊ. ऐका माझं. अगं का अडवतेस तू मला? अप्पा तुम्ही कुठेही जायचं नाहीये. म्हणजे कळलं? अगं वल्ले, ते वल्ले 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 काय झालं अप्पा? वल्ले, हे बघ, निदान या अशा प्रसंगी तरी आपण सगळ्यांनी मिळून एक होऊन या संकटाला तोंड द्यायला हवं. निदान माणुसकी म्हणून तरी. अप्पा माझ्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा ही लोक दाखवतात का हो माणुसकी? तुझ्यावर काय संकट आलंय ग? उद्या जर भाऊजींनी आणि अनामिका ताईंनी ठरवलं की मला या घराबाहेर काढायचं, जाणार आहे मी. हा तेव्हा नाही येणार आहे माझ्यावर संकट? हा माझ्या डोक्यावर छप्पर आहे का नाही याची खात्री ही लोक करून घेणार आहेत का? तेव्हा माणुसकी दाखवणार आहेत का? वा, छान. म्हणजे या प्रसंगी सुद्धा तुला वाड्यावरचे हक्क सुचतायत. छान. वा, हा हा वल्ले नीचपणा आहे. मला नीचपणा वाटतोय? हो. स्वतःचा संसार वाचवणं, स्वतःच्या डोक्यावर छप्पर आहे का नाही याची खात्री करून घेणं, स्वतःला संकटातनं वाचवणं, ह्याला जर तुम्ही नीचपणा म्हणत असाल ना तर हो, मी नीच आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा अप्पा, मी ना तुमचीच मुलगी आहे. माझ्या अंगात तुमचंच रक्त आहे आणि तुमचेच संस्कार आहेत. यासाठी जेवढी जबाबदार मी आहे ना तेवढेच जबाबदार तुम्ही आहात. कुठे चाललात आता? मसणात. तुला काय फरक पडतो? अप्पा तुझं काय चाललंय? एवढ्या खालच्या थराला जाऊन काय मिळणार आहे तुला? जन्मदाता आहे ग. जरा प्रेमानं बोल ना. तुझ्याशी प्रेमाने बोलू? कुठून आणू आणि प्रेम? नाही आलास तेव्हाही मी तुला माझा बाबा मानतच नव्हते, प्रेम वगैरे नव्हतंच. पण ते निर्माण होण्याची शक्यता तरी होती, ती मारून टाकलीस तू. प्रेम वगैरे तर सोड रे, तिरस्कार वाटायला लागलाय तुझा. हे सगळं ऐकवण्यासाठी आलीयस? नाही, मी काहीतरी हवं असेल. काय हवंय? तुला एवढं कळलं असेल तर काय मागणार आहे हेही कळलंच असेल. सौरभचा जीव कुठे बांधून ठेवलंयस त्याला? लगेच सोड त्याला, आत्ताच्या आत्ता. एकदा म्हण मला, बाबा लव्ह यू लॉट. नेव्हर. हवं तर हात जोड. प्लीज सांग सौरभ कुठे? बापाच्या बरोबर आदरानं प्रेमानं वागण्यासाठी तुला तुझा इगो हर्ट होतोय, आणि सौरभसाठी मात्र हात जोडून माझ्या समोर तू विनवण्या करतेस. कारण त्याचा जीव महत्वाचा आहे मला. पट्याला वाचवण्यासाठी मी काहीही करू शकते. मग म्हण, आय लव्ह यू बाबा. नाही म्हणणार, कारण मला माहितीये ना तू पलटी खाणार ते. मी तुझ्या मनासारखं वागले तरी सुद्धा तू तुझा शब्द पाळणार नाहीच आहेस. स्मार्ट आहेस. अर्थात नाही म्हटलं तरी माझीच मुलगी आहेस. मी तुझी मुलगी नाहीये. आयुष्यभर ह्या गोष्टीला नकार देत राहिलीस ना बेटा, तरी सुद्धा हे सत्य तू खोटं नाही ठरवू शकत. माझ्यासोबत USA ला यायला तयार हो. डन. विचार करायला एक क्षणभर सुद्धा वेळ नाही घेतलास तू. तितकं पटकन उत्तर दिलंस तू. कारण प्रश्न पट्याच्या जीवाचा आहे आणि त्याच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. तू सोड त्याला आधी.
मला माहिती आहे जरी मी सौरभला सोडलं ना तरी सुद्धा तू माझ्यासोबत येणार नाहीयेस, पलटणार आहेस तू. नाही पलटणार मी, तुला शब्द देते नाही बदलणार तू. पण त्या दिवशी काय झालं होतं कोर्टामध्ये, तो पोपट तिथे येऊन मिठू मिठू बोलत होता तेव्हा तू गायब झालीस. नीलला कोर्टात पाठवलंस की नाही तू, आणि स्वतः मात्र 9-11. तसं नाही होणार आता. कशावरून? तुला एक सांगू का राधा, माझ्या आयुष्यातली गेली 20-22 वर्ष एकटेपणाच्या गर्तेतच काढले मी पूर्णपणे. इंडियामध्ये जेव्हा मी परत आलो ना त्यावेळी काही अपेक्षा घेऊन मी इथे आलो होतो. म्हणजे अनु तर असेल माझ्यासोबत, पण जर समजा अनु माझ्यासोबत नसेल तर मात्र माझ्या मुलीने प्रेमाने माझ्याबरोबर वागावं, माझा प्रेमाने तिने स्वीकार करावा, ही गोष्ट ना मला आयुष्यभरासाठी मला पुरणारी होती. मला समाधान होतं त्याच्यामध्ये. पण आपल्या नात्यामध्ये असं काही हा जो खेळ आहे ना हा मी सुरू केला, पण तुझ्या मामाने आणि सौरभने त्याला इतक्या पुढे नेऊन ठेवला, त्याला टोकाला गेले सगळं. आपण सगळेजण अडकलोय याच्यामध्ये. मी अडकलोय, तू अडकलीस, मामा आहे, पाटे आहे. मग तुला जे काही करायचंय ते आम्हाला कर ना. मला आणि मम्माला सवय झाली तुझ्या फालतूपणाची. पट्याला का इन्व्हॉल्व करतोयस यात? मी नाही इन्व्हॉल्व केलं त्याला, तो स्वतःहून याच्यामध्ये पडलेला आहे. आणि डोंट वरी, मी त्याला मारणार नाही, त्याचा खून बिन काही करणार नाही. तो सेफ आहे, सेफ असतो. फक्त हे एवढं एकदा लग्न होऊन जाऊ. तुला कळतंय ना, काहीही झालं तरी मी हे लग्न होऊ देणार नाहीये. हे बघ बेटा, तू हे असं अजिबात हट्टीपणा नको करूस. तू असं नाही वागायचं. आणि असं जर का समजा तू वागलीस ना, हे बघ अगना की याच्यामध्ये पडण्याचा बळीच नाही. मला ना हे अशा पद्धतीने वागायला मला कोणी प्रवृत्त नका करू. हॅलो नील. नील, मी काय सांगते ते नीट ऐक. ऐक, रमाजी माझं ऐकत नाहीये आणि ती निघालीये तिथून. तर तू आत्ताच्या आत्ता निघ आणि जरा तिच्याकडे जा. आम्ही इथे सांभाळून घेऊ. नील, तू आई बरोबर थांब प्लीज. मी डिपेंड करते तुझ्यावर. ओके? पट्या, तुम्ही हसलात की इतक्या सुंदर दिसता. तू समोर असलास की आपोआप चेहऱ्यावर हसू येतं. ढँग टॅडॅ. हिम्मत असेल तर चालव गोळी. तुम्हाला चॅलेंज देऊ नकोस. मी नुसतं बोलत नाही, मी करून सुद्धा दाखवेन, लक्षात ठेव. मी असा विचार करत होतो की तुम्हाला काय वाटतं आपल्या दोघांच्या भविष्याबद्दल? मला तुझ्याशी लग्न करायचंय.
सौरभला काही झालं तर मी येणार नाही आकाश. राधे, तुझी मुलगी म्हणून माझं ओपिनियन मॅटर करतो ना तुला. मामा प्लीज ऐक माझं, हे लग्न नको करूस. अगं बाळा, हा प्रश्न सौरभच्या जीवाचा आहे. पण तू या माणसाशी लग्न केलंस तर तुझा जीव धोक्यात आहे मामा, कळतंय का? आणि आपल्याला वाटतो त्याच्यापेक्षा खूप डेंजर येतो. तू याला आधी फाईट दिलीस राईट, तेव्हा कशी डॅशिंग होतीस आठव मामा, प्लीज तशी हो. आपल्या चांगुलपणाचा तो फायदा घेऊ बघतोय आणि त्याला जर कळलं ना की आपण घाबरलोय तर तो काहीही करू शकतो. राधा, प्रश्न घाबरण्याचा नाहीये. तू आता म्हणालीस ना डेंजर आहे तो काहीही करू शकतो, म्हणून सौरभचा जीव वाचवायलाच हवा बाळा. मी हरणारी नाहीये राधा, पण आता परिस्थिती अशी आहे, माझा नाईलाज आहे. म्हणून माघार घेणारेस का तू? ही माघार नाहीये राधा, हा एक छोटासा त्याग आहे, तो पण तात्पुरता. राधा, माझ्या पूर्वायुष्यामुळे सौरभची झालेली फरफट मला नाही चालणार. प्लीज डोंट डू दिस मम्मा. मावशी, मला थांब थांब, नको जाऊस, ऐक माझं, नको जाऊस. अहो मावशी, सौरभचे काय करू? नाही. अरे वा मावशी बाई. ए आकाश, थांबव हे सगळं, अजून वेळ गेलेली नाही आहे. करेक्ट आहे, मी कुठे म्हणतो वेळ गेली म्हणून, उलट वेळ ही जवळ येत चाललेली आहे मावशी. म्हणजे ते बघा, तुमची होणारी सून कशी माझ्या दिशेने छानपैकी अशी चालत 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 येते बघा. फार मोठी चूक करतोयस तू. चुका तुम्ही सगळेजण मिळून करतात, कळलं? माझ्या अनुला माझ्यापासून हिरवण्याचा प्रयत्न करताय तुम्ही सगळे लोक, पण आज या ठिकाणी खऱ्या अर्थानं माझे अनु आणि आम्हा दोघांचं नातं हे पवित्र होणार आहे. आणि मला सगळ्यात जास्त आनंद त्याचा आहे. जरा शिक्षक वाटतोय ना काय? पैसे दिलेत ना? अनु, ये वरती. वहिनी वरती आहे. व्हेरी गुड. काय अशा मंगल प्रसंगी असं तोंड पाडून बसणं बरं आहे का? घे. सौरभ सुखरूप वाड्यावर पोचल्याशिवाय मी लग्नाला उभी राहणार नाही. वाड्यावर? अनु, जसा तुझा माझ्यावरती विश्वास नाहीये ना, तसा माझा त्याच्यावर विश्वास नाही. वाड्यावर नाही सोडणार मी तुला. त्याला मंडपात बोलवू शकतो मी.
नाहीतरी फक्त तुला हीच खात्री करायची ना तू जिवंत आहे की सुरक्षित आहे, ओके ना? तुझी हीच अपेक्षा आहे ना की त्यानं हे लग्न बघावं? कम ऑन अनु, मला एक साधी गोष्ट मला सांग, तो तिथे असलं काय किंवा इथे असलं काय फरक पडणार आहे? आणि तू जसं म्हणते तसंच मी करतोय की नाही, नाहीतर मला काय, तो जिथे आहे आत्ता तिथे ठेवायला मी तयार आहे. चालेल का तुला? नाही ना? ते पार्सल द्या रे मंडपामध्ये पाठवून. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आज आमच्या लग्नाचा सोहळा रंगणार आहे. फर्स्ट क्लास. आज या पवित्र स्थानावरती उभा राहून मी तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सूचित करू इच्छितो की अनामिका आकाश जोशी ह्या पुन्हा एकदा अनामिका आकाश जोशी होणार आहेत. काय सासूबाई, बरोबर ना? साधारणपणे कार्यक्रमाची रूपरेषा ही अशी असेल की पहिल्यांदा फेरे घेतले जातील आणि त्याच्यानंतर मग थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आम्हाला लाभतील आणि मग रात्रीच्या फ्लाईटने आम्ही दोघे उभयता आयर वगैरे आम्हाला काय नको अजिबात. आमच्या बाबांच्या लग्नाला यायचं. हं, निमंत्रक राधा आकाश जोशी. है अनु, चल तयार हो. 20-22 वर्षापूर्वीची ती अनु तशीच शालू नेसलेली मला बघायची. प्लीज. आधी सौरभ इथे पोचला पाहिजे. भलतीच हट्टी बोवा तो. हा सासूबाई, तुमच्यासारखीच ना? अनु, तू चल वय आत लवकर. हे आकाश, तुम्ही थांबा जरा. मी तुला सांगितलं होतं इकडे नको येऊस. मी हात जोडते तुमच्या समोर, माझ्या नवऱ्याला काही करू नका. मी समजवते ना त्याला, मी समजावेन. तुझ्या भाषेमध्ये 4 चांगले विचार त्याला समजावून सांगायचा प्रयत्न करा. हकनाक शहीद होईल तू इथे, कळलं? अरे वा, आलेले आहेत. सौरभ, भाऊजी
या या, मनापासून तुम्हाला धन्यवाद. ही नवरी मुलगी लग्नाला तयारच होत नव्हती. चला सुरू करा गुरुजी. अहो पण त्यांनी लग्नाचा जोडा. नवरी माझी आणि जोडा तुम्हाला राहू द्या. चला, पण असं नको ना. अनामिका आणि आकाशचं लग्न हे सौरभने बघितलंच पाहिजे की नाही. याची देही याची डोळा. तुम्हाला माहिती आहे आकाश मला का पाठवतोय? त्याचं एकच उत्तर आहे, मुद्दाम उगाच पाठवतो, आपल्यात अंतर यावं म्हणून. वेडा आहे तो. हे असल्या फालतू गोष्टीने आपल्यामधलं अंतर वाढणार आहे का? हे तुला माहिती आहे ना. मग झालं तर त्याला जे करायचं ते करू दे. मी ठरवलं होतं तुम्ही घरी परत आलात की तुमची खूप मनापासून काळजी घ्यायची. ती तू घेतोयस. मी इथे नसणारच आहे, मग कशी घेणार काळजी? इतकी माणसं नेमली आहेस ना, ते घेतील काळजी. मिस अनामिका, मी तुम्हाला दुसऱ्या कोणाबरोबर इमॅजिन नाही करू शकत. अनामिका ही फक्त सौरभची आहे, या जन्मात आणि प्रत्येक जन्मात. नको आकाश, आतापर्यंत तू आम्हाला खूप त्रास दिलास. आता मला त्याला आणखी त्रास द्यायचा नाहीये. सौरभ, मावशी, हालायचं नाही तिथून, एका जागेवरती उभा राहायचं, कळलं ना? आता तुझी बारी आहे ना. मी घातला की नाही? हा, अनु,
मावशी हलायचं नाही या जागेवरून सांगून ठेवतो मी. मावशी बोलले मार, सोडू नकोस त्याला, मार. सौरभराव मारा, सोडू नका त्याला. अरे मरेल तू काय करतोस? नाही मिस अनामिका, ह्याला नाही सोडणार मी, कारण हा माणूस तुमच्या प्रेमापोटी इथे आलाच नाही. हा माणूस अमेरिकेतून पळ काढून इकडे आलाय. इथे तुम्हाला आणि तिथे अनेक बायकांना छळलंय त्यांनी. याच्या नावावर अशा अनेक कंप्लेंट्स आहेत आणि ह्याच्या पापांची यादी इथे संपत नाही. याच्या पापांची यादी खूप मोठी आहे. अमेरिकेमध्ये अनेक कंपन्यांमध्ये फ्रॉड्स, खोट्या कंपन्यांच्या नावावर फेक डील्स, अनेक लोकांची आर्थिक फसवणूक, असे अनेक गुन्हे, अनेक केसेस आहेत त्याच्या नावावर. खोटं बोलतोस, खोटं आहे. मला अमेरिकेत गेल्यावर कळलं की तुझी ट्रीटमेंट सुरू आहे.
आकाश जोशीची ट्रीटमेंट सुरू आहे मिस अनामिका. मी ऐकल्यावर मला वाईट वाटलं. मला वाटलं तू आजारी आहेस. आणि कसंही असलं ना तरी आपला मित्र आहे, दोस्त आहे, यार आहे आपला कॉलेजमधला. आपण तुझ्यासाठी काहीतरी करायला पाहिजे असं वाटलं. म्हणून मी याच्या डॉक्टरांना फोन केला मिस अनामिका. तर याच्या डॉक्टरांनी मला काय सांगितलं माहितीये? तुझ्या डॉक्टरांनी मला सांगितलं की तुला आजार नाही, विकृती आहे. डॉक्टरांवर हात उगारलास तू? स्वतःच्या डॉक्टरांना मारहाण केलीस? अरे परमेश्वरानंतर ज्या माणसाचे पाय धरतो आपण त्याच्यावर हात उगारलास तू? इतका नीच आहेस? ही पेन ड्राईव्ह, आता मी जे जे बोललो, बायकांना केलेली मारहाण, कंपन्यांमध्ये केलेली अफरातफर, आर्थिक फ्रॉड, तुझ्यावर असलेल्या सगळ्या केसेस, सगळे गुन्हे, हे सगळे पुरावे या पेन ड्राईव्ह मध्ये आहेत आकाश. हा माणूस तुमच्यावरच्या प्रेमापोटी किंवा मुलीची आठवण येते म्हणून परत नाही आला मिस अनामिका. हा माणूस अमेरिकेमध्ये स्वतःचं तोंड काळं करून आश्रय शोधत भारतात आलाय. अशा नीच आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसाला शिक्षा व्हायलाच पाहिजे. आणि तुला शिक्षा होणार आकाश जोशी, पण इतक्या सहजासहजी मी तुला सोडणार नाही. त्याआधी तुला मिस अनामिकांची माफी मागावी लागेल. फार हौस होती ना तुला मिस अनामिकांना पवित्र करण्याची? मग आधी स्वतः पवित्र हो. मिस अनामिकांची माफी माग आकाश. माफी माग. अनु, माफ कर. नको आकाश, मला तुझं काहीच नको, माफी सुद्धा नको. खूप त्रास दिलास तुम्ही अनामिकांना आकाश. कागदोपत्री नवरा असल्याचा खूप गैरफायदा घेतलास तू मिस अनामिकांच्या डोळ्यात पाणी आणलंस आणि तुला वाटलंच कसं की पट्या परत येणार नाही. आता माझ्या आईची माफी माग. हो, आईच आहे ती माझी, कारण माझी स्वतःची आई गेल्यावर पोटच्या पोरासारखं जपलंय तिने मला. आईची माया दिली, तू तिच्या डोळ्यात पाणी आणलंस आकाश. माफी माग, माफी माग. माफ करा मावशी. नाही, सौरभला अनामिकाला त्रास देणाऱ्या माणसाला मी आयुष्यात कधी क्षमा करू शकत नाही. आयुष्यभर आपल्या माणसांसाठी, प्रेमासाठी तू ना तडफडशील, तळतळाट लागेल तुला माझा. तुझ्यासारख्या नीच आणि नालायक माणसाला सुद्धा आपलं मानणारी एक व्यक्ती सतत तुझ्या आसपास होती आकाश. कावेरी काकू. त्यांना जावई म्हणून मी नाही, तू हवा होतास कायम. आणि तू काय केलंस?
तू फक्त त्यांना वापरलंस खेळणं म्हणून. मिस अनामिकांची आई आहे ती. तू मिस अनामिकांच्या आईला त्रास देशील आणि तुला वाटलं पट्या परत येणार नाही. काकूंची माफी माग. सॉरी. मी तुला कधीही माफ करणार नाही. ही वर्ष तू फक्त चुकीचा वागत आलास आणि परत आल्यावरही फक्त मम्माला त्रास देत राहिलास तू. असा बाप कुणाच्याही नशिबात येऊ नये. आणि तुला काय मिळालं काय रे करून? काय हवं होतं तुला? तुझी आई, बायको, तुझी मुलगी? तुला कळतंय ना हे वागून तू या सगळ्यांना गमवून बसलायस कायमचा. जरा जरी चांगला वागला असतास ना तरी माझ्या मनात तुझ्यासाठी सॉफ्ट कॉर्नर निर्माण झालाही असता. पण आता नाही. मला तू प्रचंड त्रास दिलास. फक्त किळस वाटते तुझी. माणूसच चुकीचा आहे. मी तुम्हा दोघांसाठी काय करू? तू काहीही करू नकोस. आता जे करायचं ते मी केलंय. आपलं बोलणं झाल्याप्रमाणे हे याच्या विरोधातले सगळे पुरावे. चला आकाश जोशी. एक मिनिट सर, अजून एक काम बाकी आहे. वकील साहेब, सह्या कर या डिवोर्स पेपर्सवर आणि मोकळं कर मिस अनामिकांना. सौरभा, अरे हे मागच्या वेळेसारखं नाही ना होणार? म्हणजे कोर्टात जाऊन सह्या केल्या नाही तर ते काय ग्राह्य धरलं जात नाही वगैरे असं काहीतरी होतं ना? नाही मॅडम, स्पेशल केसमध्ये आम्ही जागेवर जाऊन दोघांच्याही सह्या घेतो. सौरभ पटवर्धन यांनी आम्हाला सांगितलं होतं की आज हे जर इथून निघून गेले तर पुन्हा येणार नाहीत आणि या बिचाऱ्या अडकून पडतील. म्हणून आम्ही ही स्पेशल केस समजून इथे आलो आहोत. सर सई.
मी ते जाहीर करतो की आकाश जोशी आणि अनामिका जोशी यांचा डिवोर्स कोर्टाने मान्य केला आहे. इन्स्पेक्टर साहेब. चला आकाश जोशी. थँक्यू वकील साहेब. मी पण काय चाललंय? काय चाललंय? काय करतोयस? काय करतोय? काय दादा, आयुष्यभर आमच्याकडेच बघत आलाय. जरा वहिनींकडे बघ. ए सेम इयर. मम्मा अजिबात इकडे बघू नको. सॉरी 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 सॉरी. माय गॉड. लाय रे हा. आता खरं दुखलं. अरे रक्त येतंय. हा आकाश इतक्या लवकर हिचा पिच्छा सोडेल असं खरंच वाटलं नव्हतं. वल्ले, आता या लैला मजनूला कसं थांबवायचं? नाटक. नाही खोटाळला नाटक. नाही 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 मिस अनामिका. अशी लाखो दुःख मी आयुष्यभर मिरवेन मिस अनामिका. मी तुम्हाला सांगू शकत नाही आज मी किती खुश आहे. आपण सगळे आज पुन्हा एकदा एकत्र आलोय. आकाश तुमच्या आयुष्यातून कायमचा दूर झालाय, निघून गेलाय. यापेक्षा आणखी काय पाहिजे? आता माझी बाकी कुठलीही अपेक्षा नाही कोणाकडनंच. तुम्ही सुखी राहा बस. पट्या, एक
छोटी फरमाईश आहे फक्त. अगं इतकं काय काय नाट्य घडलंय आता इकडे आणि अजून तुझी एक फरमाईश आहेच. सॉरी सॉरी, हट्ट समज. अगं गंमत केली ग, सांग. गेले काही दिवस पारिजातवरचं वातावरण जरा बंडलच आहे. त्यात आकाश आल्यापासून सगळंच बिनसलं. आता फायनली कुठे गोष्टी सेटल होतात, तर मग मम्माला थोडे दिवस इथे राहू देत प्लीज. ती तुझी मम्मा आहे राधा, तिच्यावर तुझा पूर्ण हक्क आहे, कायम होता आणि नेहमी राहील. तू परवानगी विचारू नकोस, खुशाल राहू दे त्यांना पारिजातवर. अरे हो, आता अनामिका कायमची वाड्यावरच राहणार आहे. आता थोडे दिवस घ्या दोघे जणी एकमेकींशी मिळतं जुळतं करून. आणि हा, कावेरी आजीला पण परत आता कोकणात निघायचंच असेल ना? मला कशाला? अगं असं काय करतेस? मी मगाशी ऐकलं बर का, कोणीतरी म्हणत होतं की मम्मा सेटल झाल्यावरती ती परत जाणार आहे कोकणात वगैरे. मी तसं म्हणाले होते, पण तुला मेलीला चांगलीच घाई झाली ग मला आकलण्याची. नाही नाही, असं काही नाही. हा, पण तू भरून ठेवलेला बॅग्स मी खाली आणून ठेवल्यात ना मदत. आई आई तू सांगायचीस तशी मी कधीच वागले नाही, पण तू म्हणायचीस ना सेटल हो. आता सेटल होणार आहे मी. 20 वर्षापूर्वी असाच आत्मविश्वास दाखवला होतास तू, पण त्याचं काय झालं ते आपण पाहिलंच. असो, एक डाव भूताचा. हा करेक्ट आहे. बघ ना, तुझा जावई भूतच दिसतोय आता. गप ग तट्टापुरे. तू आयुष्यात स्थिर स्थावर व्हावंस, तुझा जम बसावा इतकीच माझी इच्छा होती. ते होत असेल तर मी कशाला मोडता घालू. किमान या वेळेला तरी तुझी पारख चांगली निघेल अशी आशा करूया. किमान हा संसार तरी टिकवा म्हणजे झालं. आणि तू ग अनामिका, तिकडे त्या वाड्यात तुझ्या सासरी सगळ्यांशी जुळवून घे म्हणजे झालं. खर तर त्याचीच भीती आहे. तू काही म्हणालीस का वल्ले? नाही नाही, म्हणजे हो, मी म्हणत होते की आता काय, आता निघूया ना. हे काय तुमच्या बघाबघीचा कार्यक्रम सुरू झाला तर रात्र व्हायची इकडे. हा मम्मा, पण तुला आणि पट्याला थांबायचं असेल तर अगदीच थांबू शकता. आम्ही जातो हो की नाही? हो. हा वल्ली, आपणही चौघं निघूयात. हा दादा, तुझं काय चाललंय? काय? आणि तू हसू नको ग, मी येतोय तुमच्याबरोबर. हे दादा, लाजताना काय मस्त दिसतोय रे. पहिल्यांदाच बघतो एवढं लाजताना. हेच एक फोटो काढायला पाहिजे ना आता. करेक्ट आहे. मम्मा पण बघा कसली लाल झाली. नको नको, इकडे अरे मला लागलंय. अरे कसा चेहरा आहे माझा. काढाच की नाहीयेस पट्ट्या. हास